आषाढी एकादशीचा पारंपरिक सोहळा अनुभवण्यासाठी लाखो भाविक विदर्भाची पंढरी संत नगरी शेगावात दाखल। विदर्भ पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो। जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात। आज रविवारी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पावले शेगावकडे वळत असून पहाटेपासून शहर आणि मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला आहे। दरवर्षी विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात हजारो वारकरी प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या संत नगरी शेगावात आषाढी यात्रेचा अनुपम सोहळा अनुभवतात। गजानन महाराजांच्या पंढरीत आषाढी एकादशी यात्रा सोहळा रविवारी लाखोंच्या वर भाविक शेगावात दाखल झालेत। संत गजानन महाराजांनी पंढरपुरात भक्त बापूंना काळे यांना पाटील यांच्या वाड्यात विठ्ठल रूपात दर्शन दिले। तेव्हापासून जे भक्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाऊ शकले नाहीत ते भक्त सरळ गजानन महाराजांच्या पंढरीत येऊन गजानन महाराजांना विठ्ठल रूपात पाहून नतमस्तक होतात। आज आषाढी पौर्णिमा असल्यापासून पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी गर्दी वाढलेली आहे। मंदिरात गर्दी वाढते आहे। आषाढी एकादशी निमित्ताने आज मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे। यामध्ये आज सकाळी विशेष पूजा करण्यात आली असून दुपारी श्रींची पालखी अश्वगज रथ मेनासह नगर परिक्रमासाठी निघणार आहे। संध्याकाळी श्रींच्या मंदिरात पालखी परत पोहोचल्यानंतर आणि आरती झाल्यानंतर टाळकऱ्यांचा रिंगण सोहळा पार पडणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बुलढाणा।